नमस्कार. स्वरसुधा या म्युझिक थेरपीच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज तुम्हाला म्युझिक थेरपीविषयी थोडंसं सांगते. म्युझिक थेरपीचे अनेक उद्देश असतात, जसे की पेशंटमध्ये सकारात्मक बदल घडवणे. त्यासाठी संगीत हे माध्यम खूप उपयोगी पडते. जसजसे शारीरिक आजार क्रॉनिक स्वरूपाचे होऊ लागतात, पेशंट हतबल होतात व मनानेच गोळ्या किंवा औषधं बंद करतात आणि त्यामुळे जास्तच आजार बळावतो. अशा वेळी औषधे बंद न करता त्याच्या आजारावर उपयोगी संगीत दिले की त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि या आजारातून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास त्याला वाटू लागतो. आपल्या शरीरात 7 चक्र असतात. त्यातील कुठल्या चक्राशी संबंधित आजार आहे हे आम्ही शोधून काढतो. त्यानुसार कोणते राग यावर फायदेशीर ठरतील हे त्यांच्या इंटरव्ह्यू किंवा केस स्टडीमधून ठरवतो. त्यांना ऐकायला कोणती वेळ सोयीस्कर आहे हे पाहून त्यानुसारही रागांची निवड होते. संगीतोपचार म्हणजे मनोरंजन किंवा आपली आवड नाही. त्यामुळे भावगीते, फिल्मी गीते यांचा वापर अतिशय कमी होतो व शास्त्रीय संगीताच्या क्लिप्स ऐकवल्या जातात. त्यामुळे मेंदूचे अभ्यंग स्नान होते. यामध्ये पेशंटला संगीत कळण्याची आवश्यकता नसते. तसेच कोणता राग आहे, कोणतं वाद्य वाजते, कोण गातंय हे सर्व कळण्याचीही आवश्यकता नसते. सध्या सर्वजण वेगवेगळ्या स्ट्रेस खाली वावरत असतात. त्यामुळे सायकोसोमॅटिक डिसीजेस वाढत चालले. असं म्हणतात की बिगेस्ट किलर इज स्ट्रेस अँड बेस्ट स्ट्रेस किलर इज अँड ऑलवेज विल बी म्युझिक. जिथे शब्द संपतात तिथे संगीत काम करते. मानवजातीसाठी म्युझिक ही वैश्विक भाषा आहे. स्ट्रेसमध्ये जे हॉर्मोन्स रिलीज होतात त्यावर तणावमुक्तीसाठी संगीतासारखे साधन नाही, कारण यामुळे खरा ताण बाहेर पडतो, साठलेली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर टाकली जाते. औषधांच्या बरोबरीने हे उपचार केले तर औषधे कमी होतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नये. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही आजारासाठी याचा उपयोग होतो. डायबिटीज, BP वगैरे अंतर्गत व्याधींसाठी फार परिणामकारक सिद्ध झाली आहे ही थेरपी. आता डायबिटीसचे उदाहरण आपण पाहू. आपल्या शरीरातील प्रत्येक सेलला किंवा पेशीला ऊर्जा लागते, ग्लुकोज लागते आणि ते रक्तातून घेतले जाते. प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोचले तरी पेशी ते घेऊ शकत नाही व रक्तातील शुगर वाढते. यावर नियंत्रण इन्शुलिनचे असते, पण पेशी तेही घेऊ शकत नाहीत, तेव्हाही शुगर वाढते. टाईप 1 डायबिटीसमध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, त्यामुळे टाईप 1वर या थेरपीचा उपयोग होत नाही. पण टाईप 2मध्ये इन्शुलिन तयार होते, पण पेशी ते घेऊ शकत नाहीत. जणू त्या कुलूप बंद असतात व ते कुलूप उघडून इन्शुलिन पेशीत जाऊ शकत नाही. संगीतोपचाराने या परिस्थितीत हळूहळू बदल घडतो व शुगर कमी व्हायला मदत होते. शरीरात वाढलेली साखर सर्व अंतर्गत अवयवांना डॅमेज करू लागते, म्हणून औषधांबरोबरच या थेरपीचा उपयोग करून घ्यावा. सकारात्मक संगीतात ॲक्टिव्ह, पॅसिव्ह व न्यूट्रल संगीताचा समावेश होतो. तसेच झोपेच्याही स्लीप ॲनिमिया, झोप न येणे, मध्येच जाग आली की परत झोप न येणे वगैरे अनेकानेक समस्यांवर या थेरपीचा खूप चांगला उपयोग होतो. ते आपण पुढील एपिसोडमध्ये बघू. त्यासाठी स्वरसुधा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. विथ राईट म्युझिक यू आयदर फॉरगेट एव्हरीथिंग ऑर यू रिमेंबर एव्हरीथिंग. एवढे बोलून आज निरोप घेते. शुभम भवतु.